केल्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट सेक्रिफाईस केली जाते. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. लागेल अजून एक धक्का फलंदाजी करत असताना आपली टीमला. यस, अजयच्या पारीचा अंत पण पाहतोय. विकेट सेक्रिफाईस झाली, गरज नव्हती, पण तरी देखील विकेट खऱ्या अर्थानं स्टॅग रोटेट करण्याच्या बेतामध्ये फलंदाजानं मात्र विकेट गमावल्या. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, साहिल. कारण मात्र पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात का विना एक विकेट संपादित केल्या. एक धाव आली त्या चेंडूवरती आणि त्या एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टोटल 15 धावा त्या पुस्तकावरती अंकित झाल्यात. येल मध्ये फटका कन्व्हर्ट केलाय. शॉट ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होत्या. अजून एक धक्का लागेल. सुरेख झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. यावेळी मात्र कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन्स. धक्का क्रमांक लागतोय आपल्या टीमला. पाच फलंदाज गमावल्यात, म्हणजे गोलंदाजी ही ताकदवर आपल्याला पाहायला मिळते कांडोली टीम कडून. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. अविनाश आणि साहिल ही जोडी मिडल ऑर्डर साठी 6व्या 7व्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल मात्र करणच. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याचबरोबर धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झालाय आणि त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवरती अजून एक सफलता मिळवल्या. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा फसवा चेंडू, तोच क्षेत्ररक्षक, अजून एक गडी गारज. फलंदाज होईल बाद. अविनाश मात्र तंबूची अस्त्र याला. इथे एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले. ज्या प्रकारे मुंग्यांची रांग लागते त्या प्रकारे फलंदाजीची रांग लागल्या आपली टीम कडून. तब्बल जर पाहायला गेलो तर 6 फलंदाज तंबूची अस्त्र आल्यात आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शुभम 8व्या क्रमांकावरती उतरला. आक्रमण चढवावेला गेले, इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. धाब्यांची गुंतवणूक पाहिली तर खूपच कमी आपल्याला पाहायला मिळतोय. आपली संघाच्या धाव पुस्तकावरती अवघ्या 15 धावा. हवाई हल्ले चढवावे लागतील. एक मोठी रणनीती, एक मोठं टार्गेट उभा करावं लागेल. यावेळी मात्र मोठा फटका फसला की काय, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज बाद होईल. आला तसा गेला. आपण पाहतोय प्रत्येक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय कारण आपल्यातून, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विकेट हॅट्रिक संपादित केल्या गोलंदाज करण. आपल्यातून लाजवाब गोलंदाजी, जणू काय आगीचे गोळे फेकतो की काय. अतिशय चांगले गोलंदाजी आपण पाहता. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला गोलंदाज करण. यस, आपण पाहतोय लगातार 4 फलंदाजाला बाद केलाय कारण की पहिल्याच चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात का होईना एक त्याने सफलता मिळवल्या आणि त्याचबरोबर 3 फलंदाजाला बाद केलाय. धावसंख्या पूर्णपणे ब्रेक लावलाय 15 या आकड्यावरती. जबरदस्त कार्य आपण पाहतो. 4 चेंडूची झाली समाप्ती. आता उर्वरित 2 चेंडू आहेत. हे 2 चेंडूमध्ये देखील फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं जाईल की का. 4 चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती एक, त्याच्यावरती नक्कीच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि त्याचबरोबर लगातार 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केलेत. 4 चेंडू समाप्त झालेत. यस, लगातार 3 फलंदाज बाद आणि पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. 4 चेंडू, एक सिंगल आल्या. यस, अजून 2 चेंडू आहेत. 3 विकेट लगातार. पाच स्कोरर मित्र आम्हाला दर्शवले जातील. स्कोरर भूमीच्या माध्यमातून आम्हाला प्रदीपजी हिलम आहेत यांचा दर्शवला जातोय कारण की इथे 4 चेंडूची सांगता झाली. एकही डॉट चेंडू फेकला नाही गोलंदाजानं. यस, पहिल्या चेंडूवरती रनआउट झाला होता. त्याचबरोबर लगातार 3 विकेट संपादित केले गोलंदाज करण आणि आता अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस,
अतिशय चांगली स्कोररची भूमिका प्रदीपजी हिलम, अचूक नजर मॅच मध्ये त्यांची आपण पाहतोय. पुढील बॉल यस मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल मध्ये संपर्क जुलत नाही. अजून एक डॉट चेंडूची सांगता, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल आहे तर स्ट्राईक एंड वरती 9व्या क्रमांकावरती उतरलेत राहुल. आक्रमण करावं लागेल कारण की आता आपली टीम समोर फक्त 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये एक मोठा स्कोर पाहायला मिळेल. यस इथे अतिशय अवघड झेल होता, तो झेल टिपला जातो आणि राहुलच्या पारीचा देखील अंत. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये विचार केला करणनं फक्त एकच धाव खर्च केली आणि टोटल 5 फलंदाजाला 5 फलंदाजाला बाद केल्यात. यस एक धावच्या स्वरूपात आणि खऱ्या अर्थानं वैयक्तिक 4 फलंदाजाला बाद केल्यात आणि फक्त सिंगल धाव खर्च केली. षटक क्रमांक झालंय समाप्त 3रं आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय आपटे संघ जाम पोचलाय. टोटल 7 गड्याच्या मोबदल्यानंतर अवघ्या 15 या धावसंख्येवरती, म्हणजे पूर्णपणे ब्रेक लावला. या षटकामध्ये फक्त सिंगल आल्या. जबरदस्त गोलंदाजी. राहुल बाद झालाय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेशला मात्र संकट मोचक बनावं लागेल. आपल्या टीमसाठी आक्रमण चढावं लागेल. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील.